सृष्टी मिटणार असतानाच भगवान श्री विष्णू यांनी मत्स्यावतार घेत राजा सत्यव्रत मनू याला दर्शन दिलं आणि या साक्षात्कारात त्यांनी त्याला असं सांगितलं, की आता सृष्टी जलमय होणार आहे आणि ती मिटणार आहे. तर याच परिस्थितीमध्ये तुला काही महत्त्वाचे बीज तुझ्या सोबत घ्यायचे आहेत. तुझ्या पत्नीसमवेत म्हणजे शतरूपासमवेत तुला सुमेरू पर्वतापर्यंत जायचे आणि यासाठी तुला मी एक होडी प्रदान करतोय. तर त्या होडीचं संरक्षण मी करेन, कारण त्याचसाठी मी मत्स्यावतार घेतलाय. ही कथा आपल्याला आपल्या ग्रंथांमध्ये ऐकायला मिळते, पाहायला मिळते. आता या कथेला अनन्यसाधारण महत्त्व यासाठी आहे कारण सृष्टीचा उगम कसा झाला या प्रश्नाचं उत्तर देतेवेळी मत्स्यावतार का महत्त्वाचा होता हे आपल्याला इथे कळतं. मी मत्स्यावताराबद्दल यासाठी बोलते कारण दशावतार नावाचा मराठी चित्रपट येतोय ज्याच्यामध्ये दिलीप प्रभावळकर आपल्याला मुख्य भूमिकेत दिसतायत आणि ज्या पद्धतीने यांनी यांचा इंट्रोडक्टरी व्हिडिओ शेअर केलाय फर्स्ट ग्लिम्स आउटस्टँडिंग वर्क. आय एम नॉट किडिंग ॲट ऑल. म्हणजे मी दशावतारचं ज्यावेळेला फर्स्ट मोशन पोस्टर आलं होतं तेव्हापासूनच मी खूप एक्सायटेड होते आणि प्रत्येक ठिकाणचे त्यांचे अपडेट्स मी घेत होते. काहीतरी खूप वेगळं येतंय, काहीतरी खूप वेगळा प्रयत्न मेकर्सने घेतलाय हे आपल्याला पाहायला मिळतंय आणि गेले कित्येक दिवस, कित्येक महिने, कित्येक वर्ष मी सातत्याने आपल्या चॅनलमार्फत हीच एक तक्रार करत आले होते मराठी चित्रपट सृष्टीकडे, की बाबा रे जसा कांतारा हिट झाला, आता कांताराची स्टोरी जर का तुम्हाला लक्षात असेल, तर त्यांनी त्यांची दंतकथा उचलली, जी त्यांच्या गावातली कथा आहे. तर त्या कथेला त्यांनी इतके सुंदररित्या एक सिनेमॅटिक एक्सपिरियन्स देण्याच्या स्वरूपात आपल्या सगळ्यांसमोर मांडली आणि रेस्ट इज द हिस्ट्री. वी ऑल नो की त्यांनी कशा पद्धतीने रेकॉर्ड्स ब्रेक केले. ही गोष्ट आपल्याला का नाही करता येते? आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जर का तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जरी फिरलात ना, तर तुम्हाला वेगवेगळ्या दंतकथा सापडतील, वेगवेगळ्या लोककथा सापडतील, लोककलासुद्धा सापडतील. या सगळ्या गोष्टी आपण का नाही आपल्या सिनेमाच्या माध्यमातून दाखवू शकत? आणि त्याच्याचमुळे मेकर्सने फायनली हे सुंदर असं पाऊल उचललंय. कोकणातली ही कथा आहे असं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतंय. यामागची मुख्यतः 3 कारणं. सगळ्यात पहिली गोष्ट तर घनदाट जंगल. ज्या पद्धतीचे शॉट्स आपल्याला पाहायला मिळतात या टीझरला नाही म्हणता येणार कारण का टीझर हा नाहीये. हा एक प्री टीझर किंवा इंट्रोडक्टरी व्हिडिओ आपण याला म्हणू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आणि दुसरी गोष्ट तर याच्यामध्ये लांबच लांब दिसणारा हा समुद्र आणि त्याच्यामध्ये एक होडीमध्ये बसलेला हा एक माणूस. आता इथून आपल्याला असं कळतंय, की बाबा रे कोकणातली ही कथा आहे आणि तिसरं सगळ्यात मोठं कारण म्हणजे दशावतार. आता दशावताराची परंपरा गेली कित्येक वर्षांपासून कोकणात आहे आपण सगळेजण जाणतो. बरं त्याहूनही सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे हे कातळा शिल्प. याला जिओग्लिफ्स आपण म्हणतो. तर हेच ते कातळ शिल्प ज्याच्यावरनं आपल्याला मत्स्यावताराबद्दल काहीतरी एक ग्लिम्सेस मिळतात. हा माझा अंदाज आहे, कदाचित मी चुकीची असू शकते. पण ज्या पद्धतीने हे कातळ शिल्प आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलंय ना, कमाल. म्हणजे तुम्हाला गुजबम्स येतात आणि ज्या पद्धतीची म्हणजे सगळ्याच फ्रेम्स आपल्याला इथे पाहायला मिळतात. सुंदर सिनेमॅटोग्राफीने नटलेल्या आणि त्यातल्या त्यात ए.व्ही. प्रफुल्लचंद्र यांचा बॅकग्राऊंड स्कोर कमाल. लेट मी टेल यू गाईज म्हणजे ज्या वेळेला अशा दंतकथा किंवा मिस्टिरियस फिल्म्स ज्यावेळेला आपल्या सगळ्यांसमोर दाखवल्या जातात ना, त्याच्यामध्ये सिनेमॅटोग्राफी आणि बॅकग्राऊंड स्कोर ह्या 2 पिलर्सवरती सगळा सिनेमा हा उभा असतो. ऑफकोर्स स्टोरी, प्लॉट, ॲक्टर्स सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी पण त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी भूमिका ही म्युझिक आणि सिनेमॅटोग्राफी या दोघांची असते असं मला वाटतं. आणि या दोन्ही डिपार्टमेंट्समध्ये चित्रपटाने कमाल काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आजच्या आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी मत्स्यावताराची कथा यासाठी तुम्हा सगळ्यांसमोर मांडली कारण का मला या चित्रपटाच्या इंट्रोडक्टरी व्हिडिओमध्ये 2 ठिकाणी याचे रेफरन्सेस सापडले. पहिलं म्हणजे हे कातळा शिल्प ज्याला आपण जिओग्लिफ्स म्हणतो आणि दुसरं म्हणजे होडीतून जाणारा हा एकच माणूस आणि मग एक मासा आपल्याला असा तिथे बाहेर येऊन अशी एक झेप घेऊन परत समुद्राच्या पाण्यामध्ये जाताना दिसतोय. याचा एक रेफरन्स आपण असा घेऊ शकतो, कारण का जसं भगवान श्री विष्णूंनी सत्यव्रत राजा मनू याला असं सांगितलं होतं, की आता तुझ्यापासून तुझ्या पत्नी म्हणजे शत्रुपापासून सृष्टीची परत एकदा सुरुवात आपण करणार आहोत आणि या होडीचं संरक्षण मी करेन. तर आय थिंक तो एक रेफरन्स आपल्याला तिथे पाहायला मिळतोय आणि हॉनेस्टली स्पीकिंग या चित्रपटाच्या व्हिडिओमध्ये आपल्याला खूप एआय जनरेटेड इमेजेस पण पाहायला मिळाल्या. Usually, I'm not in favor of these AI generated pictures or montages because I feel like it's a lazy work. But ज्यावेळेला तुमचे ते AI जनरेटेड इमेजेस ज्या असतात, त्या जर का चित्रपटाच्या डेप्थला अजून जास्त खोलीत आपल्या सगळ्यांसमोर मांडू पाहत असतील, तर व्हाय नॉट? आणि इथे आपल्याला ते पाहायला मिळते. एकंदरीत संपूर्ण या प्री टीझरमध्ये आपल्याला कथेची फार काही आयडिया नाही दिली गेली आहे. त्यासाठी थँक सो मच मेकर्स आणि प्लीज टीझर आणि ट्रेलरसुद्धा असाच कट करा, की त्यातनं फारशी काही आयडिया नको येऊ देत आपल्याला बाबा. पण
जे एक माझे अंदाज आहेत ते या पद्धतीने आहेत, की काहीतरी कोळशाची खाण आहे. कारण का इथे एआय जनरेटरमध्ये आपल्याला हाताच्या मुठीमध्ये कोळसा दिसतोय, मग जे-सी-बी दिसतोय, मग कोकणचा सुंदर असा तो एक दोन्ही बाजूने घनदाट असं जंगलमधून वाहणारी नदी दिसतीये आणि मग तिथे काहीतरी मला असं वाटतं बाहेरची काहीतरी माणसं येतील, मग ते तिथे काहीतरी जंगल तोडतील किंवा काहीतरी एक नवीन प्रकल्प आणतील, त्यासाठी गावकऱ्यांचा विरोध. ह्या सगळ्या गोष्टी कदाचित असू शकतात या संपूर्ण चित्रपटाचा प्लॉट. आय एम नॉट सो शुअर अबाउट इट येट. बट येस आणि या सगळ्या गोष्टींमध्ये दशावताराचा कसा रेफरन्स त्यांनी वापरलाय तर ते सुद्धा बघण्यात मी खूप खूप एक्सायटेड आहे. हॉनेस्टली स्पीकिंग मराठी चित्रपटसृष्टीमध्ये याआधी या प्रकारचं सुंदर असं काम, एक वेल क्राफ्टेड काम ज्याला आपण म्हणू शकतो, ते मी पाहिलं नव्हतं. त्याच्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे चित्रपटासाठी. दशावतार हा रिलीज होणार आहे 12 सप्टेंबरला आपल्या सगळ्यांच्या जवळच्या सिनेमागृहामध्ये. बघायला विसरू नका. याचं ज्यावेळेला टीझर येईल, ट्रेलर येईल, तेव्हा सुद्धा आपण सगळेजण परत एकदा चर्चा करणार आहोत. तुमचं काय मत आहे? आणि हो, दिलीप प्रभावळकर यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे तेही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.